पुंडलिक वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरूंच्या असीम कृपेनं सुखासनाचा स्वीकार करून आज आपण आज आपला भोगीचा दिवस। उद्या 14 तारखेला मकर संक्रांत। कालच आपण एकादशीचं महात्म्य पाहिलं की षटतीला एकादशी संक्रांती दिवशी आलेले आणि त्या एकादशीचं महात्म्य आपण कालच पाहिलं। आजचा दिवस खरं भोगीचा दिवस, जिला भोगी म्हटलं जातं। संक्रांतीच्या आदला दिवस तो भोगीचा दिवस म्हटलं जातं। भोगीचा दिवस म्हणजे काय नाही, भोगी का करावी, भोगी कुणी केली होती। खरं तर पूर्वी कसं आहे माहिती आहे का, आपल्या या मृत्यू लोकावर नव्हे तर स्वर्गामध्ये सुद्धा काय करत होते, हा सण करत होते। संक्रांतीचा सण हा फार महत्वाचा सण आहे। कसं आहे, सूर्य तिळानं काय करतो, उत्तरायणात जातो। या संक्रांतीला अनन्यसाधारण महात्म्य आहे। पण आदल्या दिवशी काय केलं जातं तर सुहासिनींचा भोगीचा सण असतो, भोगी जिला म्हटलं जातं। आपला भारत देश इतका पवित्र आहे की ज्या देशामध्ये आपल्या खरं तर स्त्रीला देवीचा मान दिलेला आहे। बघा एकदा काय झालं, स्वर्गामध्ये भोगीच्या दिवशी लक्ष्मीनं ऑर्डर काढली की सगळ्यांनी काय करायचं, वाण द्यायला जायचं पण जांबवंतीला बोलवायचं नाही। असं का केलं बरं, तर जांबवंती कोण होती हो, जांबवंती भगवान श्रीकृष्णांचीच पत्नी होती। 8 पट्टराण्यांपैकी एक ती पट्टराणी होती, पण ती अस्वल होती, अस्वलाची मुलगी होती। बघा, पण भगवंतानं स्वीकार केलेली होती हो। आणि तिनं ऑर्डर अशी सोडली लक्ष्मीनं की जांबवंतीला बोलवायचं नाही आणि आज आपण काय करायचंय, तुळशीला भोगविडा द्यायचा आहे। खरं तर आपण सुहासिनींनी काय करायचं असतं, आपण तुळशीला भोगी दिवशी हा भोगविडा द्यायचा असतो। आणि तिनं फरमान काढलं की भोगविडा देताना तिला बोलवायचं नाही, आपण सामुदायिक जातो। आता काही भागामध्ये वेगवेगळ्या प्रथा असतात, भोगविडा देण्याच्या वेगवेगळ्या प्रथा असतात। त्या सुगडाची आज पूजा करायची असते म्हणजे त्याला सुगड म्हटलं जातं। आणि ते कशा करता करायचं असतं तर अखंड सौभाग्यासाठी करायचं असतं। मग लक्ष्मीनं काय केलं की जांबवंतीला बोलवायचं नाही असं सांगितलं। आणि मग या सगळ्या जणी पूजा करायला गेल्या तुळशीची, पण तुळस काही विडा घेईना। तर तुळस विडा घेईना म्हणल्याच्या नंतर काय झालं की भगवान पांडुरंगाच्या रुक्मिणी मातेकडे तक्रार गेली की सो हे तुळस भोगविडा स्वीकारत नाही। बघा, या देशामध्ये आपल्या तुलसीला अनन्यसाधारण महत्त्व। ज्या स्त्रिया पतिव्रता, खरं तर या देशातली पतिव्रता म्हणजे तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, एवढा हा आपल्यातली भारत देश पवित्र, या देशातली स्त्री पवित्र आहे। मग रुक्मिणी मातेने काय सांगितलं की हे बघा, तुम्ही सगळ्यांनी काय केलेलं आहे की जांबवंतीला बोलवलेलं नाहीये आणि म्हणून तुलसी माता विडा स्वीकार करत नाहीये। तुम्ही जांबवंतीला बोलवलं पाहिजे आणि मग तुलसी माता तुमचा भोग विडा स्वीकारेल। अशा प्रकारानं काय झालं तर जांबवंतीला बोलवायचं कुणी, जांबवंतीला बोलवायचं कुणी हो, सांदीपनींची पत्नी, धर्मपत्नी
आणि सगळ्या ऋषींच्या धर्मपत्नी आल्या आणि त्यांनी काय केलं की त्या सगळ्या धर्मपत्न्यांनी जांबवंतीला आवाहन केलं, जांबवंतीला बोलवलं आणि जांबवंती ज्या वेळेला आली त्यावेळेला तुळशीनं भोगविडा घेतला. देव ज्याचा स्वीकार करतो त्याचा दुसऱ्या कुणी स्वीकार जर केला नाही तर भगवंताला चालत नाहीये. भगवंताला या देशाची पवित्र माती मुखामध्ये घ्यावीशी वाटते की ज्या संतांचं, ज्या पतिव्रताचं पाऊल ज्या भूमीवर पडले ती भूमी भगवान काय करतो, नुसती मस्तकावर धारण करतो असं नाहीये. गोपी चंदन म्हटलं जातं. गोपींच्या पायाची धूल भगवंतानं आपल्या मस्तकावर धारण केली. मग नुसतं मस्तकावर धारण केली नाही तर भगवानाने बालपणी माती सुद्धा खाल्ली होती. एकाने सांगा, इतकी या देशाची भूमी पवित्र भूमी आहे, पवित्र भूमी. आता अलीकडचं जर उदाहरण सांगायचं म्हटलं तर तुम्हाला माहित आहे की तुकाराम महाराजांची दुसरी पत्नी कोण? तिला तुकाराम महाराज आवडीनं काय म्हणत होतं? आवडी पण म्हणत होत. तुकाराम महाराज आवली पण म्हणत होत. पण ती तुकाराम महाराजांची पत्नी एवढी पतिव्रता होती की पती जेवल्याशिवाय जेवत नव्हती. तिचं जीवन कसं असायचं की पती घरी असायचे का हो? नाहीये. मग पती कुठं असायचे? पती भंडाऱ्यावर असायचे, भामपर डोंगरावर असायचे, जे कुठंही असायचे. पण तिला पत्ता सांगत नव्हते मी इकडं जाते म्हणून. ती काय करायची की सगळी कामं आवरायची, जेवण डोक्यावर घ्यायची, पाण्याचा मातीचा गडा हातामध्ये घ्यायची आणि महाराजांना शोधत फिरायची. एकदा असा प्रसंग आला की काय झालं, एक डोंगर शोधला पण महाराजांचा तिथं पत्ता नाहीये. महाराजांचा पत्ता नाही. कंटाळली. बघितलं तर आता दिवस तर फिरायला लागलाय, महाराज उपाशी आहेत आणि ही सुद्धा काही पती जेवल्याशिवाय जेवत नव्हती. आता तिनं बघितलं सूर्याकडं, अरे देवा, सूर्याला नमस्कार केला, तू निघालास पण माझ्या पतीचा अजून ठिकाणा नाही. दुसऱ्या डोंगराची वाट चढायला लागली आणि म्हणायला लागली, हे सूर्यदेवा, असं कर की मला काय कर, मार्ग दाखव. उन्हाळ्याचं दिवस होतं, फपोट्यानं पावलं उठली होती आणि तिनं बघितलं त्या डोंगराकडं, उंच डोंगर होता. सूर्याला नमस्कार करून खाली वाकली, त्या मातीला कान लावला तर राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी आवाज येत. एवढी ती पवित्र माती बनली होती. आता भगवानाला वाटलं पुढचा कार्यभाग असा आहे की आवली गडबडीनं वेळ झाला म्हणून निघाली होती आणि तिच्या पायामध्ये काटा लागला. ही भगवानाची लीला कशी आहे पहा. पतिव्रता स्त्रीच्या पायाची माती भगवंताला खावीशी वाटली हो. देवानं काट्याला आज्ञा केली, अरे जा आणि काय कर, या महापतिव्रताच्या पायाला घुस म्हणून सांगितले. आणि ज्या वेळेला तिला काठा घुसला, घामाचे लोट लागले, मटकन खाली बसली, डोक्यावरचं जेवण खाली ठेवलं, हातातला मटका हातामध्ये होता आणि तेवढ्यात भगवंतानं छोटंसं बालरूप धारण केलं आणि पळत पळत आले. म्हणले, काय झालं आई तुम्हाला? आई काय झालं? त्यावेळेला म्हणते, मेल्या माझ्या पायात काटा लागला. त्यावेळेला भगवान रूपधारी भगवान म्हणतात की आई साहेब, या पाण्यानं तुमचा पाय धुवून काढू का हो? त्यावेळेला काय म्हणली माझी आवली माता? म्हणली, अरे मेल्या, ते पाणी माझ्या पतींना पिण्यासाठी मी घेते, माझा पाय धुतोस त्या पाण्यानं? नाही रे बाबा, एवढं मी माझ्या कुंकवावर प्रेम करते रे बाबा. मला काटा लागला तर मी तसं जाईन, पण या पाण्यानं माझा पाय धुवायचा नाही. देवाला पण तेवढंच पाहिजे होतं. देवानं आवलीचा पाय आपल्या मांडीवर घेतला आणि देवानं तोंड लावलं आणि तोंडानं तो काटा आवलीचा भगवान परमात्म्यानं काढला, त्रिभुवनाच्या मालकानं काढला, विठेवरच्या मालकानं काढला.
आवलीच्या पायातला काटा विटेवरच्या मालकानं काढला. इतकी ही माती पवित्र आहे, इतकी माती पवित्र आहे. म्हणून खर तर देवापासून चालत आलेलं आहे की असं सण केल्यात त्यांनी आणि ती आपल्या संतांनी टिकवून ठेवलं आणि तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं. अशी ह्या भोगीचा महिमा आहे. संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज जी भोगी असती, आपण अनेक भाज्या मिसळून जी भाजी करून त्याचा भोग विडा, तसं तर विड्याच्या पानावर अक्षदा घालून भोग घालून ते भोगीच तुळशी मातेला अर्पण करायचं असतं. आपण देवाला जातो, विठ्ठल रुक्मिणीला अर्पण करतो, राम सीताला अर्पण करतो, सीतामाईचा वंशा म्हणतो, जन्मजोगीचा वंशा म्हणतो. असं देवाला आपण ते अर्पण आजच्या दिवशी करत असतो, त्याला भोगी म्हणतात. आपण खर तर उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या संक्रांतीचं महात्म्य सांगणार आहोत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.